नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकासाचा अर्थ, ग्रामीण विकासाची उद्दिष्टे आणि ग्रामीण विकासामध्ये सहकारी चळवळीची जी काही भूमिका आहे या घटकांचा अभ्यास केलेला आहे। आज आपण ग्रामीण विकास या चॅप्टर फर्स्ट मधील 1.4 ग्रामीण विकासाचा दृष्टिकोन किंवा ग्रामीण विकासाचे दृष्टिकोन या घटकाचा अभ्यास करणार आहोत की अशा प्रकारे देशात किंवा देशातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे, त्यांच्या राहणीमानाच्या परिस्थितीचा विकास करणे किंवा राहणीमानाचा दर्जा सुधारवणे याला आपण ग्रामीण विकास असं म्हणतो। आणि म्हणून हा ग्रामीण विकास करण्यासाठी अशा प्रकारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन आहेत त्या दृष्टिकोनाचा आपण या लेक्चरला अभ्यास करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण विकासाचे जे काही दृष्टिकोन आहेत या दृष्टिकोनामध्ये पहिला दृष्टिकोन आहे तो म्हणजे वैयक्तिक दृष्टिकोन, त्याला आपण इंडिव्हिज्युअल अप्रोच असं म्हणतो की अशा प्रकारे जर देशातील प्रत्येक व्यक्तीचा किंवा वैयक्तिक व्यक्तीचा जर विकास झाला तर त्यातून आपोआपच ग्रामीण भागातील लोकांचा विकास होणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी ॲडम स्मिथ यांनी सांगितलेले की स्वार्थ साधन ही व्यक्तीची नैसर्गिक आणि उपजत प्रवृत्ती असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा स्वार्थ साधला, स्वतःचं आर्थिक कल्याण केलं किंवा अशा प्रकारे वैयक्तिक स्वार्थ जर साध्य केला तर त्यातून आपोआपच वैयक्तिक विकास होईल, हा वैयक्तिक दृष्टिकोनाचा मूळ गाभा आहे। आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या वैयक्तिक दृष्टिकोनाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे की ग्रामीण भागातील जनतेला आपला विकास साधण्यासाठी किंवा विकास साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत पातळीवर विकास झाला पाहिजे अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करणे, यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विकासाचे महत्त्व सांगणे, त्यांच्या मतामध्ये परिवर्तन करणं याला आपण वैयक्तिक दृष्टिकोन असं म्हणतो। की साधारणपणे ग्रामीण भागामध्ये असणारे जे काही जनता आहेत, जे काही लोक आहेत, त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी, त्यांचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास साधण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीचा वैयक्तिक विकास झाला पाहिजे अशी भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण करणे, यासाठी सरकारने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे, त्याच पद्धतीने विविध प्रकारच्या योजना राबवून त्या योजनांच्या माध्यमातून विकासाचं महत्त्व सांगणं आणि लोकांच्या, ग्रामीण भागातील लोकांच्या मनामध्ये परिवर्तन करणं याला आपण वैयक्तिक दृष्टिकोन असं म्हणतो। आणि म्हणून या वैयक्तिक दृष्टिकोनाचा काही महत्त्वाची जी काही उद्दिष्ट आहे किंवा वैशिष्ट्य आहे त्यामध्ये पहिलं आहे की तळागाळातील जनता डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या या योजना राबविणे की साधारणपणे वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत किंवा वैयक्तिक दृष्टिकोनामध्ये वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळातील जनता डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था राबवत असतात। त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे ज्यांचं उत्पन्न अत्यंत कमी आहे किंवा जे BPL धारक आहे, बिलो पॉवर्टी लाईनच्या किंवा यापेक्षा तळागाळातील जी जनता आहेत, जे लोक आहेत, त्यांना डोळ्यासमोर ठेवून या लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ कशी करता येईल या दृष्टिकोनातून सरकार नेहमी प्रयत्न करत असतं। त्यानंतर प्रत्येक समाजातील मतभिन्नता विचारात घेऊन त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन करणं। आता वैयक्तिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रत्येक समाजातील जी काही मतभिन्नता आहे ही मतभिन्नता सरकारला विचारात घेऊन त्यांच्या विचारामध्ये परिवर्तन करावं लागतं आणि विचाराच्या परिवर्तनाच्या माध्यमातून अशा विशिष्ट गटाचा विकास साध्य करणं ही सरकारची महत्त्वाची जबाबदारी असते। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक आहे की वैयक्तिक दृष्टिकोनातून ग्रामीण विकास साधण्यासाठी, योजना राबवण्यासाठी गट किंवा ब्लॉक पाडले जातात की अशा प्रकारे केंद्र सरकार, राज्य सरकार, त्यानंतर जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन आणि गाव पातळीवरचं प्रशासन अशा प्रकारचे जे ब्लॉक आहेत, अशा प्रकारचे जे काही गट आहेत ते गट पाडून त्या गटांच्या माध्यमातून अशा प्रकारे तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, वैयक्तिक विकास झाला पाहिजे, मानवी समूहाचा वैयक्तिक विकास झाला पाहिजे। जर मानवी समूहाचा वैयक्तिक विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो। आणि म्हणून सरकारने किंवा केंद्र, राज्य स्तरावर अशा प्रकारे या ठिकाणी वैयक्तिक दृष्टिकोनातून ग्रामीण विकास साध्य करण्यासाठी आणि योजना राबवण्यासाठी, योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अशा प्रकारचे
गट किंवा ब्लॉक पाडलेले आहेत आणि या गट किंवा ब्लॉकच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारे विविध प्रकारच्या ज्या तळागाळातील समाजासाठी लोकांसाठी ज्या योजना आहेत, या योजना या गट किंवा ब्लॉकच्या माध्यमातून त्याची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते, त्या राबवल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे वैयक्तिक कुटुंब साधारणपणे कुटुंबाला अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ झाला पाहिजे किंवा वैयक्तिक त्या व्यक्तीला त्या विशिष्ट योजनांच्या माध्यमातून त्याचा लाभ झाला पाहिजे आणि त्याचा विकास झाला पाहिजे, अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारची ही एक महत्वाची वैयक्तिक दृष्टिकोन ही संकल्पना आहे. आता भारतामध्ये शासकीय अधिकाऱ्यास विविध योजना राबविण्यास अधिक सोयीस्कर अशा प्रकारचे हे गट किंवा ब्लॉक असतात, की आपण बघितलं की वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे केंद्र स्तर असेल, राज्य स्तर असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा गाव पातळीवरील ग्रामपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असतील, अशा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या तळागाळातील लोकांच्या वैयक्तिक लाभाच्या किंवा त्यांचा वैयक्तिक विकास व्हावा, व्यक्तिगत त्यांना या विकासाची फळं त्यांना मिळावी, या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे गट किंवा ब्लॉक पाडले जातात. आणि सर्वसाधारणपणे आपण बघतो की जिल्हा परिषद किंवा केंद्र सरकार, राज्य सरकार, त्यानंतर जिल्हा परिषदेचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्यानंतर पंचायत समिती असते, त्या पंचायत समितीच्या माध्यमातून त्या संपूर्ण तालुक्यामध्ये अशा प्रकारे जेवढी गावं आहेत त्या गावामध्ये असणारे जे काही वैयक्तिक लाभार्थी आहेत किंवा वैयक्तिक जे काही व्यक्तिगत कुटुंब आहेत, त्या कुटुंबांना अशा प्रकारे त्या विशिष्ट योजनांचा लाभ उपलब्ध करून किंवा लाभ मिळवून दिला जातो. आणि म्हणून केंद्र स्तरावर केंद्र सरकार, राज्य स्तरावर राज्य सरकार, त्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद किंवा तालुका स्तरावर तहसील कचेरी किंवा पंचायत समिती, गट विकास अधिकारी, अशा प्रकारची जी यंत्रणा आहेत, या यंत्रणेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे ब्लॉक किंवा गट केलेले असल्यामुळे या अनेक प्रकारच्या योजना या विविध प्रकारच्या अधिकारी वर्गाच्या माध्यमातून त्या गावामध्ये, त्या विभागामध्ये किंवा त्या जिल्ह्यात, तालुक्यामध्ये राबवणं हे अधिकारी वर्गाला अधिक सुलभ होत असतं. त्यानंतर गट पातळीवर स्थानिक लोकांकडून, अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून ग्रामीण विकास कार्यक्रम राबवण्यास चांगला प्रतिसाद मिळतो, की जेव्हा अशा प्रकारे ही गट पातळीवर किंवा ब्लॉक लेवलला अशा प्रकारचे वेगवेगळे गट पाडून म्हणजे जिल्हा, तालुका, त्यानंतर गाव पातळीवरील किंवा राज्य पातळीवरील किंवा एखादा प्रादेशिक विभाग, की साधारणपणे 3 ते 4 जिल्ह्यांचा एक प्रादेशिक विभाग, त्या प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून जिल्हा, जिल्ह्याच्या माध्यमातून तालुका आणि तालुका या गट किंवा या ब्लॉकच्या माध्यमातून गाव पातळीवरील वेगवेगळ्या घटकांना वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्या लाभाच्या योजनांच्या माध्यमातून त्याचे फायदे उपलब्ध करून दिले जातात आणि ग्रामीण विकास कार्यक्रम राबवण्यास यातून चांगला प्रतिसाद मिळत असतो. त्यानंतर ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनामध्ये दुसरा दृष्टिकोन आहे समूह दृष्टिकोन किंवा त्याला आपण ग्रुप अप्रोच म्हणतो. आता वैयक्तिक दृष्टिकोनाच्या विरुद्ध त्याला आपण समूह दृष्टिकोन किंवा ग्रुप अप्रोच असं म्हणतो, की सामूहिक विकास म्हणजे समाजाचा क्रियाशील सहभाग असणारी व समाजाच्या उपक्रमशीलतेने चालणारी, अखिल समाजाचे जीवन समृद्ध किंवा विकसित करणारी चळवळ, तिला आपण समूह दृष्टिकोन असं म्हणतो. की वैयक्तिक दृष्टिकोनाऐवजी अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट समूहाचा, एखाद्या विशिष्ट तळागाळातील वेगवेगळ्या घटकांचा किंवा जाती समूहाचा विकास करणं हे यामध्ये अपेक्षित असतं. कारण पिढ्यानपिढ्या काही विशिष्ट जाती जमाती ह्या अशा प्रकारे मागासलेल्या असल्यामुळे या ठिकाणी या वैयक्तिक दृष्टिकोनाच्या विरुद्ध दुसरा जो काही दृष्टिकोन आहे तो म्हणजे समूह दृष्टिकोन, की त्या विशिष्ट समूहाचा विकास झाला पाहिजे. आणि म्हणून आज आपण बघतो की समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारे जे काही वेगवेगळे वंचित जे घटक आहेत, जे मागासलेले जे काही घटक आहेत, त्या घटकांचा विकास करण्याची जबाबदारी या समाज कल्याण विभागाकडे असते. किंवा आज आपण बघतो की अशा प्रकारे डोंगराळ आणि दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या ज्या काही आदिवासी जमाती आहेत, ज्या पिढ्यानपिढ्या या नागरी समूहापासून किंवा नागरी समुदायापासून, शहरी भागापासून जी अलिप्त अशी किंवा बाजूला असणारी जी काही संस्कृती आहे तिला आपण आदिवासी संस्कृती म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारे या आदिवासी समाजाचा विकास करण्यासाठी केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर आणि त्याच पद्धतीने जिल्हा स्तरावर किंवा महानगरपालिका स्तरावर अशा प्रकारचा समूह दृष्टिकोन किंवा आदिवासी विकासासाठी किंवा आदिवासी लोकांच्या
किंवा समूहाच्या विकासासाठी अशा स्वतंत्र योजनाची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते आणि त्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणीच्या माध्यमातून त्या योजना या विशिष्ट गटासाठी किंवा समूहासाठी राबवल्या जातात. आणि म्हणून सामूहिक विकासाकडे नियोजित राष्ट्रीय विकासाचा व स्थानिक विकासाकडे असणारा एकात्म दृष्टीने पाहिले जाते. आणि म्हणून या ठिकाणी सामूहिक विकास म्हणजे समाजाचा क्रियाशील सहभाग असणारी व समाजाच्या उपक्रमशीलतेने चालणारी, अखिल समाजाचे जीवन समृद्ध करणारी ही एक महत्वाची चळवळ आहे. आणि म्हणून या चळवळीच्या माध्यमातून त्या विशिष्ट समूहासाठी, त्या विशिष्ट गटासाठी अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि या योजनांच्या माध्यमातून अशा प्रकारे त्या समूहाचा किंवा त्या समाजाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. आणि म्हणून सामूहिक कार्यक्रमासाठीची जी संरचना आहे त्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय स्तरावरची एक संरचना आहे की अशा प्रकारे केंद्रीय स्तरावर अशा प्रकारच्या अनेक सामूहिक दृष्टिकोन किंवा सामूहिक जे विकासाचे कार्यक्रम आहेत हे सामूहिक विकासाचे कार्यक्रम केंद्रीय स्तरावर त्याची आखणी आणि अंमलबजावणी केली जाते. दुसरा आहे राज्य स्तरावर, की जेव्हा केंद्रीय स्तरानंतर अशा प्रकारे राज्यस्तर जो आहे की राज्य स्तरावर देखील अशा प्रकारचं सामूहिक दृष्टिकोन, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारे SC ST NT किंवा त्याला आपण भटक्या विमुक्त जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या घटकांसाठी अशा प्रकारे समाज कल्याण विभाग किंवा फक्त आदिवासी बांधवांसाठी अशा प्रकारे आदिवासी विकास विभाग कार्यरत असतो. आणि याच्या माध्यमातून अशा प्रकारे राज्यस्तरावर तो विभाग त्या विशिष्ट समूहाच्या विकासासाठी या ठिकाणी किंवा त्या समूहातील घटकांचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतात. त्यानंतर तिसरा आहे जिल्हा स्तर, की अशा प्रकारे या ठिकाणी जिल्हा स्तरावर देखील या ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळे विभाग असतात. जसं आपण बघितलं तर जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदेमध्ये देखील अशा प्रकारचा एक समाज कल्याण विभाग असतो. जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये देखील अशा प्रकारचे समाज कल्याण विभागाचे एक युनिट असतं. त्यानंतर आदिवासी विकास विभागाचं युनिट असतं आणि त्याच्या माध्यमातून त्या विशिष्ट समाजाच्या किंवा समूहाच्या विकासासाठी जिल्हा स्तरावर विशिष्ट प्रकारची यंत्रणा किंवा संरचना असते. आणि शेवटची आहे ग्राम स्तरावर असणारी संरचना, की त्या ठिकाणी गाव पातळीवरच्या विशिष्ट समूहाचा किंवा गटाचा विकास करण्यासाठी अशा प्रकारे ही यंत्रणा निर्माण केलेली असते. त्यानंतर पुढचा महत्वाचा भाग आहे सामूहिक दृष्टिकोन जो आहे त्या सामूहिक दृष्टिकोनाची काही उद्दिष्टे आहेत. त्यामध्ये पहिलं आहे की ग्रामीण भागातील भौतिक व मानवी संसाधनांचा परिपूर्ण विकास करणं. आता ग्रामीण भागामध्ये असणारी भौतिक व मानवी संसाधने याचा अर्थ असा की या ठिकाणी उपलब्ध असणारी जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, जी मानवी साधन संपत्ती आहेत, त्या नैसर्गिक आणि मानवी साधन संपत्तीचा परिपूर्ण विकास करणं हे सामूहिक दृष्टिकोनाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ करणं. या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही लोकसंख्या आहेत, जी काही जनता आहेत, त्या जनतेच्या विकासामध्ये अशा प्रकारची वाढ करणं या ठिकाणी अपेक्षित असतं. आणि म्हणून ग्रामीण भागातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये वाढ करणं हा एक सामूहिक दृष्टिकोनाचा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर तिसरा आहे की अशा प्रकारे या ठिकाणी तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजेच या ठिकाणी तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे या ठिकाणी तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे किंवा वैशिष्ट्य आहेत की अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण लोकांना अपूर्ण रोजगाराकडून पूर्ण रोजगाराकडे नेणं. की या ठिकाणी ग्रामीण भागात राहणारी जी काही लोकसंख्या आहे या लोकसंख्येचा जर सामूहिक विकास करायचा असेल, सामूहिक दृष्टिकोनातून त्यांचा विकास साध्य करायचा असेल तर बऱ्याच लोकांना वर्षभरातल्या काही विशिष्ट म्हणजे 12 महिन्यापैकी किंवा एका वर्षातले काही विशिष्ट म्हणजे 3 महिने किंवा 4 महिने किंवा 5 महिन्यापर्यंत त्यांना रोजगार मिळतो. आणि म्हणून अशा समूहाला जर आपण पूर्ण 12ही महिने जर रोजगार उपलब्ध करून दिला तर त्या समाजाचा सामूहिक विकास साध्य करणं शक्य होईल. त्यानंतर चौथा महत्वाचा घटक आहे की कमी उत्पादनाच्या शेतीकडून शास्त्रीय अधिक उत्पादनाकडे नेणे. की ग्रामीण भागामध्ये शेती आणि
काही महत्त्वाचे लघु उद्योग आणि कुटीर उद्योग हेच खरं उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असल्यामुळे कमी उत्पन्नाच्या शेतीकडून शास्त्रीय किंवा आधुनिक पद्धतीची शेती किंवा आधुनिक पद्धतीच्या उत्पादनाकडे जर नेलं तर त्यातून त्यांना कमीत कमी उत्पादन खर्चातून जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आणि अशा उत्पादनातून उत्पन्न वाढल्याने त्यांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये देखील सुधारणा होईल. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी कमी उत्पादनाच्या शेतीकडून शास्त्रीय किंवा आधुनिक शेतीकडे जर त्यांना नेलं तर त्यातून उत्पादनामध्ये वाढ होईल, उत्पन्नात वाढ होईल आणि ग्रामीण भागातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये देखील सुधारणा होईल. त्यानंतर ग्रामीण कुटुंबे पतयोग्य करून सहकाराच्या तत्वाचा स्वीकार करणं किंवा विस्तार करणं, विकास आणि विस्तार करणं यामध्ये अपेक्षित असतं की ग्रामीण जे भागात राहणारी कुटुंब आहेत या कुटुंबाचा सामूहिक जर विकास करायचा असेल तर त्यांना पतयोग्य करून म्हणजे त्यांच्याकडे उत्पन्नाचा स्रोत असला पाहिजे. आणि बँका आणि सहकारी पतसंस्था किंवा सहकारी ज्या संस्था आहेत या सहकारी संस्था यांना कर्ज देताना त्यांची काहीतरी पत असली पाहिजे, त्यांच्याकडे उत्पन्नाचा कोणता तरी स्रोत असला पाहिजे. तरच या सहकारी पतसंस्था राष्ट्रीयकृत बँका त्यांना कर्ज देण्यास पुढे येत असतात. आणि म्हणून या ठिकाणी सहकार्याच्या तत्वाचा विस्तार करून या ठिकाणी या कुटुंबांना आपण पतयोग्य करणं हा सामूहिक दृष्टिकोनाचा एक महत्वाचं उद्दिष्ट असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे की अशा प्रकारे ग्रामीण भागातील दारिद्र्याचं समूळ उच्चाटन करणं. या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे बीपीएल धारकांची संख्या म्हणजे साधारणपणे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांची पूर्तता करू न शकणाऱ्या कुटुंबाचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये जास्त आहेत किंवा साधारणपणे या ठिकाणी 2250 पेक्षा कमी 2200 म्हणजे ते जे काही अन्न सेवन करतात त्या अन्नातून त्यांना 2250 इतक्या सुद्धा कॅलरीज उपलब्ध होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ग्रामीण भागातील जे कुटुंब आहेत त्या कुटुंबामध्ये असणारे जे काही दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समूहाच्या विकासाच्या योजना राबवणं हे या सामूहिक दृष्टिकोनाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील उदासीन प्रवृत्ती नष्ट करणे की ग्रामीण भागामधल्या लोकांमध्ये उदासीन अशी प्रवृत्ती आहेत की साधारणपणे आम्ही ज्या वस्तूचं उत्पादन करतो, आम्ही ज्या शेतमालाचं उत्पादन करतो, जेव्हा शेतकरी किंवा आम्ही या शेतमालाचं उत्पादन करतो तेव्हा त्याला शेतमालाला बाजारभाव राहत नाही किंवा त्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध होत नाही. अशा प्रकारचा एक उदासीन भाव किंवा ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी मिळत नाही, त्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण होत नाही, म्हणून त्यांच्यामध्ये एक उदासीन प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. या सामूहिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून अशी ग्रामीण भागामधल्या लोकांमध्ये जी काही उदासीन प्रवृत्ती आहेत ती नष्ट करणं हे या विकासाचं एक महत्वाचं किंवा या सामूहिक दृष्टिकोनाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर ग्रामीण समाजामध्ये बंधुभाव व सहकार्य निर्माण करणं की ग्रामीण समाजामध्ये अशा प्रकारे आम्ही सर्व एक आहोत. ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही लोक आहेत ते वेगवेगळ्या जाती धर्माचे जरी असले तरी आम्ही सर्व एक आहोत आणि अशा प्रकारची सहकार्याची भावना या सामूहिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून निर्माण करणं आणि सामूहिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना विकासाच्या संधी कशा मिळतील, विकासाच्या योजना कशा प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करता येईल आणि या विकासाच्या माध्यमातून त्या विशिष्ट समूहाचा विकास कसा साध्य करता येईल हे यामध्ये अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे ग्रामीण आदिवासी लोकांना शास्त्रीय ज्ञान देणं की अजूनही आपण बघतो की भारतामधला जो काही आदिवासी हा जो काही बांधव आहे हा नागरी किंवा शहरी भागापासून अलिप्त आहेत आणि म्हणून यांना विकासाची जी काही फळं आहेत ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही आदिवासी बांधव आहेत या आदिवासी बांधवांना शास्त्रीय ज्ञान देणं, त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अंधश्रद्धा कमी करणं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा विकास साधणं हे या सामूहिक दृष्टिकोनाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि यानंतरचं आहे की ग्रामीण आदिवासी कुटुंब जे आहेत त्यांना पतयोग्य करून सहकाराच्या तत्वाचा विस्तार करणं की अशा प्रकारे अलीकडे सहकाराच्या माध्यमातून सुद्धा अनेक ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या सहकारी संस्थांची स्थापना केली गेलेली की त्या सहकारी संस्थांनी अशा प्रकारे या सहकारी संस्थांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी या सहकारी संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांना सभासदांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा विकास साध्य केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या सामूहिक दृष्टिकोनाची ही 10 उद्दिष्ट आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेसाठी प्रश्न विचारला जाईल की ग्रामीण विकासाचा अर्थ सांगून ग्रामीण विकासाचा वैयक्तिक व सामूहिक दृष्टिकोन सविस्तर स्पष्ट करा असाही प्रश्न विचारला जाईल किंवा सामूहिक दृष्टिकोनाचे उद्देश
किंवा उद्दिष्ट सविस्तर स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहून याची एक PDF फाईल तुम्हाला या पुढील मेल आयडीवर पाठवणं आवश्यक आहे. इथपर्यंत आपण थांबू. ओके, थँक्यू.